सोलापूरचे वतनदार तथा सिद्धेश्वर यात्रेतील प्रमुख मानकरी देशमुख यांच्या वाड्यातून नंदीध्वजाचे विधिवत पूजन सोमशेखर देशमुख, सुधीर देशमुख, सुदेश देशमुख, सिद्धेश देशमुख आणि शा देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले। प्रतिवर्षी शेतात पिकणाऱ्या नवीन धान्याचे पूजन करून ते ग्रामदेवतेस अर्पण करण्याची परंपरा गेल्या कित्येक वर्षापासून आमच्याकडे असल्याची माहिती सिद्धेश देशमुख यांनी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना दिली। सदर प्रसंगी नंदीध्वजाचे प्रमुख मास्तर अनंत अंजिखाने, स्वप्नील दसाडे, साईनाथ अंजिखाने, श्रीकांत तारा हाविनाळ यांच्यासह नंदीध्वजधारक उपस्थित होते। पूजेचे पौरोहित्य कंठीकर स्वामी यांनी केले। नमस्कार, मी सिद्धेश सुधीर देशमुख, सोमशेखर देशमुख यांचा नातू। आज भरत पौर्णिमेचा दिवस अनेक शतकापासून देशमुख घराण्याची परंपरा आहे। या परंपरेत गावातील आलेलं पहिलं धान्य देवाला शेतातील धान्य नवीन पीक देवाला चढवण्याची आपली हिंदू धर्माची परंपरा आहे, ती पार पाडली जाते। इथे देशमुख वाड्यातनं नंदीकोल कावडासोबत निघतो आणि सिद्धेश्वर मंदिरापाशी येऊन गंगापूजा होतो आणि यानंतरनं शेतकरी बंधू गावातली रास काढतात, पिकाचं रास काढतात। त्यानंतरनं हे नंदीकोल मल्लिकार्जुन मंदिरापाशी येतं। मल्लिकार्जुन मंदिरापाशी येऊन कावडाची मल्ल्या देवाच्या पुढं ठेवलं जातं आणि ते पुजतात। त्यानंतरनं हे कावड श्रीशैलला प्रस्थान करतं। आजच्या दिवशी गावाबाहेर काढलं जातं आणि एक एक गाव करत टप्प्याटप्प्याने ते श्रीशैलला पोहोचतं। कावड नंदीध्वज परत ही शेकडो कावडं श्रीशैलला येतात, त्यामध्ये आपल्या कावडाचा एक मान आहे आणि गुरुपौर्णिमा दिवशी आणि सोलापूरला आणलं जातं।